पद्धतीने मिळत असतो आणि ते एका बाजूला होत असताना इतर तालुक्यातले आपले जे दुसऱ्या मतदारसंघामधल्या ज्या काही ग्रामपंचायती आहेत तिथे अपेक्षेप्रमाणे निधी हा प्राप्त होत नाही आहे। काही राजकीय समज गैरसमजातून आपल्या जिल्ह्याला आणखीन अद्याप पालकमंत्री पदापासून दूर राहावं लागत आहे। जिल्हा नियोजनची बैठक ही अजून आपली झालेली नाही आहे, पण आम्ही महायुतीचे जे आमचं नेतृत्व आहे आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा यांना विनंती केलेली आहे। मी एक लोकप्रतिनिधी म्हणून विनंती केलेली आहे किंवा त्यांची एक कनिष्ठ सहकारी म्हणून विनंती केलेली आहे की एका बाजूला पालकमंत्री पदाच्या संदर्भातला योग्य तो निर्णय हे तिन्ही नेतृत्व ज्या वेळेला घ्यायचं त्यावेळेला घेतील, पण आमच्या कार्यकर्त्यांना जो आम्ही दिलेला शब्द आहे किंवा मतदानासाठी ज्या वेळेला आम्ही ग्रामस्थांना विनंती करतो त्यावेळेला जो त्यांना दिलेला शब्द आहे हा आम्हाला काही काळ आता तो शब्दापासून वंचित राहता येणार नाही किंवा पाडता येणार नाही। त्यामुळे एका बाजूला तो निर्णय आपण घ्यायचा आहे त्यावेळेला घ्यावा, पण आमच्या जिल्ह्याला विकासात्मक दृष्टिकोनातून तरी वंचित ठेवू नका अशा पद्धतीची विनंती एक लोकप्रतिनिधी म्हणून मी केलेली आहे। त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये आपण कार्यकर्ते म्हणून जी काही हमी आपल्या विकास कामांच्या बाबतीतली दिलेली आहे ती साधारणपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न हा आदरणीय तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणाने राहील। या व्यतिरिक्त आपल्याला आठवत असेल महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पण आपण ज्या वेळेला होतो त्यावेळेला साधारणपणे स्थानिक पातळीवरच्या ज्या समित्या असतात हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।